संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे। प्रत्येक लाभार्थ्यांचे एकच प्रश्न आहे की डिसेंबरचा GR कधी येणार आहे, कारण प्रत्येक महिन्याच्या 26-27 तारखेपर्यंत पुढील महिन्याचा हप्ता कधीपर्यंत येणार आहे किंवा त्याचं वितरण निधी आली आहे असं GR येतो, जे शेवटच्या आठवड्यांमध्ये। पण नोव्हेंबरचा हप्ता नुकताच जमा झाला आहे, बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत व जवळजवळ 40 ते 50% लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत। म्हणजे बरेच निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे पैसे जमा झाले नाहीत किंवा जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या हक्काचे 2,500 रुपये वाढीव अनुदान जमा झाले नाहीत। बरं, शासनाने प्रत्येक वेळेस सांगितले की दिव्यांग बांधवांना जे काही पेन्शन, वाढीव पेन्शनचा लाभ घेण्यासाठी UDID कार्ड अनिवार्य आहे, EKYC करायचं आहे। आपल्या लाभार्थ्यांनी हे सर्व केलेले आहेत, पण अजूनही जे काही लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाही। तुम्ही पाहू शकता की बऱ्याच जणांनी मेसेज केलेले आहेत, कमेंट केलेले आहेत की आम्ही पूर्णपणे जे KYC केली आहे पण अजूनही पैसे जमा झालेले नाहीत। बघा, तुम्ही पाहू शकता नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाहीत, 2-2 GR निघाले, 3-4 वेळा तारखा बदलल्या, तरीसुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे काही निधी होते, जे काही पैसे होते ते जमा झाले नाहीत। तर बऱ्याच जणांना 1,500 रुपये जमा झालेले आहेत, तर नवीन डॉक्युमेंट सबमिट केले आहेत, दिव्यांगाचे पैसे आले नाहीत। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात नंदुरबार तालुक्यातील मला ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये आले आहेत, शोभा जपकाळ म्हणत आहेत। त्यानंतर 1,500 रुपये लातूरला सुद्धा आले आहेत। कराड तहसीलमध्ये डॉक्युमेंट देऊनही ऑक्टोबर नोव्हेंबरचा 1,500 हप्ताच आलाय, म्हणजे यांना 2,500 रुपये हप्ता यायला पाहिजे होते। दिव्यांग बांधव होते की त्यांना फक्त 1,500 रुपये जमा झाले आहेत। तर सिंधुदुर्ग जिल्हा तुम्ही पाहू शकता 2,500 रुपये अनुदान जमा झाले नाही। नाशिक जिल्ह्यामध्ये कधी येणार आहे? नोव्हेंबर महिन्याचे अनुदान अजूनही 2,500 पुणे जिल्ह्यामध्ये जमा झाले नाही। असे बरेचसे लाभार्थी आहेत ते कमेंट करत आहेत की हे पैसे आम्हाला जमा कधी होणार आहे। शासनाने 2-2 वेळा GR काढलेला आहे। पूल बँकिंगची जी काही कल्पना होती किंवा जे काही पूर्णपणे माहिती सेकंड GR मध्ये दिली होती, त्यानंतर 3 वेळा तारखा बदलल्या, म्हणजे 18 नोव्हेंबरला, त्यानंतर 19 नोव्हेंबरला, त्यानंतर 20 नोव्हेंबरला जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये अपेक्षितपणे पैसे येणे हे आपल्याला अपेक्षा होती की पैसे सरसकट सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणार, पण दिव्यांग बांधवांना काहींना 1,500 रुपये, काहींना 500 रुपये, तर काहींना 1,000 रुपये असे पैसे जमा झालेले आहेत। निधी वितरण केला होता, पण आता असा प्रश्न पडलेला आहे की नक्की निधी किती वितरण करायचा आहे। जे लाभार्थ्यांची संख्या आहे ते शासनाकडे नोंद असणार आहे, तर त्याच्यावरून जे काही मागील 2 ते 3 महिन्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये व्यवस्थितपणे पैसे येत होते, पण परत असं झालेलं आहे की मागचे दिवस पुढे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये व्यवस्थितपणे पैसे येत नाहीत। जे लाभार्थी आहे त्यांच्या नावांमध्ये किंवा त्यांच्या याच्यामध्ये घोटाळे दिसत आहेत, चुका दिसत आहेत की जे खरे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत नाहीत। तर डिसेंबरचा GR आला आहे का? तर डिसेंबरचा GR अजून आलेला नाही, त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। विचारत होते बरेच जण की डिसेंबरचा आमचा GR आला आहे का, आमचे हे पैसे जमा होणार आहेत का? बघा, डिसेंबर महिन्याचा GR कधी येणार? तर आता 2 ते 3 दिवसांमध्ये हा GR येण्याची शक्यता आहे। परत शनिवार रविवार आहे, परत पुढच्या आठवड्यामध्ये GR निघण्याची शक्यता असणार आहे। पण जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता, त्यामध्ये भरपूर लाभार्थी आहे की त्यांना पैसे मिळाले नाही। तुमचे पैसे तुम्हाला मिळाले का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण असे बरेचसे लाभार्थी आहे की ते शांत बसतात। प्रत्येक वेळेस तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊ द्या, जे कागदपत्रे देण्यासाठी सांगितले होते की आपण सांगितले होते की संजय गांधी निराधार व जे काही श्रावण बाळ योजनेचे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना UDID कार्डवरती किंवा EKYC करण्यात आलेली आहे जे काही वाढीव अनुदान, त्याच्यासाठी UDID क्रमांक जोडणे अनिवार्य असणार आहे। तर जमा होण्यासाठी DBT मध्ये UDID क्रमांक जोडणे अनिवार्य आहे असं सांगितलेलं आहे। तर काय अडचण असल्यास महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधा हे सुद्धा सांगितलेलं आहे। तर दिव्यांग बांधवांनो किंवा निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनो की तुम्हाला अडचण येत आहे, तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना, महसूल अधिकाऱ्यांना संपर्क साधा, शांत बसू नका, तुमच्या हक्काचे पैसे आहेत हे, कारण तुम्ही त्यामध्ये पात्र आहेत। आता दिव्यांग बांधवांना परत असं आहे की किती टक्के तुम्ही दिव्यांग आहे हे सगळं मेन्शन केलेलं असतं, त्यामुळे जे हक्काचे तुमचे 2,500 रुपये आहेत त्यांना तुम्ही सोडून द्यायचं नाही। तर कार्ड काढणे किंवा कागदपत्रे जमा करताना कोणतीही अडचण असल्यास सहाय्यक महसूल अधिकारी यांना तुम्ही काय करू शकता, संपर्क साधू शकता। दिव्यांग लाभार्थ्यांचे वाढीव पेन्शन लाभ निश्चित मिळावे यासाठी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अतिशय आवश्यक असणार आहे। तर लाभार्थ्यांनी केलेले सुद्धा आहेत, हे प्रत्येकाने कमेंट करून सांगितलेलं आहे की आम्ही केलं आहे, EKYC केली आहे,
तर किंवा UDID कार्ड जमा केलेले आहे, DBTशी लिंक केली आहे, तरीसुद्धा हे पैसे आमच्या खात्यामध्ये का नाही जमा होते? कारण नोटीस निघून ऑक्टोबर महिन्याचे हप्ता 2,500 रुपये जमा होणार असं आलं होतं. बरं, 2,500 रुपये ऑक्टोबरमध्ये जमा झाले नाही तर नोव्हेंबरमध्ये तरी ॲटलिस्ट सरकारकडे पूर्ण डेटा गेला असणार आहे, त्यानंतर त्यानुसार निधी वितरण केले असणार आहे व ते पैसे जे लाभार्थी आहे ॲटलिस्ट 50 ते 60% तरी लाभार्थी असे पाहिजे होते की त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत, पण असे लाभार्थी नाही आहेत. हे पूर्ण घोटाळा पूर्ण झालेला आहे की जे लाभार्थी आहे, खरे लाभार्थी आहे, त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेच नाहीत व आता जवळजवळ 2 ते 3 महिन्याचे पैसे हे पेंडिंग राहिलेले सरकार आता देतील का नाही हे सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. कारण जे पेंडिंग पैसे राहतात ते जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये कधीच मिळत नाहीत किंवा मिळाले तरी फार उशिरा मिळतात, एकत्रितपणे मिळतात पण फार उशिरा मिळतात, पण जेव्हा गरज असते त्यावेळेस नक्कीच इथे मिळत नाही. तुम्ही सुद्धा कमेंट करायचं आहे, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून सरकारपर्यंत ही माहिती मिळायलाच पाहिजे आहे. आपली जे काही त्रास आहे किंवा आपल्याला जो काही त्रास होत आहे ते नक्कीच आपण ओपनली बोलायला पाहिजे आहे, चर्चा व्हायला पाहिजे आहे, त्यावरती निर्णय सुद्धा व्हायला पाहिजे आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, डिसेंबरचा अजून GR आला नाही, 2 ते 3 दिवसांमध्ये त्याबद्दल अपडेट येईल. नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला मिळाले का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. महत्त्वपूर्ण माहिती शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.